हॅलो, हा नमस्कार भाभी. नमस्कार. कुठं राहायला कुठं आहेत? फोन मुक्काम पोस्ट फोनशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर. दुवा दस्तगीर शेठ. बर, तुम्हाला काय म्हणजे काय आजार काय होता काय? असं मला बीपी वाढत होता हा. आणि असं उठता बसता येत नव्हतं. बर पूर्ण हाडातलं कॅल्शियम संपलं होतं. बर, मग हे तुम्ही काय त्यासाठी वापर केला? आरजी जेल आणि स्पिरुलिना खाते ही रोज. काय खाताय दाखवा बरं. आरजी जेल आणि स्पिरुलिना. हा, स्पिरुलिना कुठे आहे? हा, ह्या गोळ्या खाताय का? हो. किती किती घेताय? 3 खाते. मग याचा काय फायदा झाला तुम्हाला? मला आता काहीच प्रॉब्लेम नाही. असं वाटतं की मी 17-18 वर्षाची मुलगीच आहे अशी पळायला लागली आता. बरं, म्हणजे तुमचा काय त्रास होता तो कमी झाला? सगळं झालं. सगळी खाते, लहान मोठी सगळीच खाते. आमचं मांजर सुद्धा खाते. मांजर खाताय? हो. मग बघू बरं, कुठं आहे मांजर? हो का? काय खाताय ते? तेच स्पिरुलिना खाते. त्याला दूध ठेवलं तर दूध पित नाही, पण ती गोळ्याच खातात ती. बर, म्हणजे दूध सुद्धा पित नाही पण गोळ्यात खाते? हो, आधी गोळ्याच खाते. म्हणजे तुमच्या घरची मांजर सुद्धा डिएक्शन खायला लागलेली? हो. दुसरे कशा कशाला गेले एकच अजून? महिन्यात मांजर आहे, जणू काय 4 महिन्यात असल्यासारखं आहे. बर बर. कोंबड्या पण खाते का? हो, आमच्या कोंबड्या बी खाते द्या. कोंबड्या? कोंबड्यांच्या पाण्यात असते. कोंबड्यांना काय काय देता यातलं? ते आरजी जेल आणि स्पिरुलिना. मग ते कोंबड्यांना दिल्यामुळे काय तुम्हाला त्या ते कोंबड्या मरायला लागल्या होत्या रोगानं आजूबाजू सगळ्यांच्या. हा. पण माझ्या नाहीत मेल्या. बर. 2-3 मेल्या होत्या. नंतर मी स्पिरुलिना पाण्यात टाकून मी एक ट्राय करायचं म्हणून केलं. हा, ते चांगला असर झाला. ते कोंबड्या दुसऱ्यांच्या मेल्यावर तुमच्या? चांगले आहेत, आता अंडी घातले ते. बर बर बर. मग आता ह्या समाजापर्यंत काय मेसेज पोहोचवायचा आहे काय? सगळ्यांनी ह्या स्पिरुलिना रिएक्शनचे सगळं प्रोडक्ट जेवढं आहे तेवढं सगळं वापरावं असं. म्हणजे तुमच्या अनुभवावरून तुम्ही हो. सांगू? हो.